पुणे दौरे के दरमियान मीडिया से बातचीत करते हुए सुप्रिया सुले ने लोकतंत्र को मजबूत रखने और किसानों की कर्ज माफी सहित अन्य मुद्दों पर सवाल उठाए। उन्होंने मतदाता सूची विवाद पर चुनाव आयोग से नैतिकता दिखाने की मांग की। साथ ही उन्होंने पुलिस सुरक्षा, पासपोर्ट और पुरंदर एयरपोर्ट जैसे अहम मुद्दों पर भी अपनी बात रखी। सुप्रिया सुले ने आगामी प्रेस कॉन्फ्रेंस में भी सभी सवालों का जवाब देने का ऐलान किया। मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्यामुळे त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स सगळ्याच विरोधी पक्ष नेत्यांची आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ती सविस्तर माहिती मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्स मधून मिळेल। एक दुसरं, मतदार याद्या एकमेकांवर ढकलून चालणार नाही। शेवटी इलेक्शन कमिशन ही एक सिंगल बॉडी आहे, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांनी थोडी का होईना नैतिकता दाखवण्याची गरज आहे। ताई, माओवाद्याचं मोठं सरेंडर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सुरू आहे। जवळपास 60 माओवाद्यांनी आज सरेंडर केल्याची माहिती आहे। त्यांनी अट अशी ठेवली होती, थेट मुख्यमंत्री आले तर आम्ही सरेंडर करू विथ गन्स आणि सगळे। अशा अनेक वेळा आपण बघितलं असेल या देशामध्ये 70 वर्षात अनेक वेळा अनेक असे लोक आहेत ज्यांचं मत आणि मन परिवर्तन होतं। त्याच्यामुळे आपल्याला आठवत असेल फुलनदेवींची केस असेल, अशा अनेक वेगळ्या विचाराचे जे आधी सरकारच्या किंवा इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात ते असतात आणि नंतर ते सरेंडर करतात। अशी अनेक उदाहरणं गेल्या 70 वर्षात या देशाने पाहिलेली आहेत। आणि त्याचा एक पुढचा टप्पा कंटिन्युटी, म्हणजे अनेक वेळा मी सांगते की गव्हर्नन्स इज कंटिन्युटी। सगळ्याच सरकार काहीतरी चांगलं करत असतात, त्यामुळे हा कंटिन्युटीचा प्रोसेस आहे आणि त्याच्यात आज आणखीन एक पुढचं पाऊल होत आहे, त्याचं अर्थातच आम्ही मनापासून स्वागत करतो। काही मराठवाड्यात पूर परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाही। सरकारमध्ये दिवाळी गोड होता, मात्र आता 4 दिवसावर दिवाळी येते आणि अर्धेच पंचनामे सुद्धा आणखी सरकारकडे आले नाही। केंद्राची मदत आली आहे, 31,000 कोटीच्या पूर्वीच्या योजनेत काढली आहे। नेमकं सरकार मदत करणार आहे का फक्त काय? तुम्हाला आठवत असेल, मी पहिल्या दिवसापासून हात जोडून विनम्र विनंती करते या महाराष्ट्र सरकारला की आपण कृपा करून सरसकट कर्ज माफी करा। तुमच्या चॅनलवर माननीय मुख्यमंत्री 1 वर्षापूर्वी म्हणले होते की 7/12 कोरा करू आणि आपण शेतकऱ्याला दिलासा देऊ। 1 वर्ष झालं, 7/12 कोरा तर झालाच नाही। एवढी मोठी अतिवृष्टी झाली। आज तुमचंच चॅनल जर तुम्ही सकाळी पाहिलं असेल काल आणि आज, तर शेतकऱ्यांची आज काय परिस्थिती आहे, त्यातून कांद्याचा भावाची काय परिस्थिती आहे, ती अतिशय भयानक आहे। त्याच्यामुळे ह्या सरकारकडून आता म्हणजे काय सरकार कशाची वाट बघतंय मला कळत नाहीये। सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे। आज कांद्याची जी परिस्थिती आहे त्याच्यात तातडीने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे।